ये इश्क नहीं आसा बस इतना समझ लीजिए, ये इश्क नहीं आसा बस इतना समझ लीजिए, आपका दरिया है और डूब के जाना है। इश्क नहीं आसा एक आपका दरिया है या डूब के मरना है या बचे। यस, ये डूब के जाना है या बच के निकलना है हे आपल्यावरती अवलंबून आहे. यस, प्रेम करणं सुद्धा किती अवघड असतं नाही का? किती त्याग करावा लागतो, समर्पण करावं लागतं आणि कधी कधी द्वेषाला सुद्धा सामोरं जावं लागतं. प्रेमाच्या कसोटीवर खऱ्या उतरणाऱ्या प्रेमिकांच्या भावना समर्पकपणे व्यक्त करणारं आनंद बक्षी यांनी लिहिलेलं आणि लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी स्वरबद्ध केलेलं लता किशोर यांचा आवाज लावलेलं धरमवीर या चित्रपटातलं हे गीत घेऊन येत आहेत अपर्णा आणि रवींद्रजी. नुकताच मराठीतला सुद्धा धर्मवीर 2 हा चित्रपट प्रदर्शित झालेला आहे या ऑगस्ट महिन्यातच. आता आपण जो ऐकणार आहोत तो आहे हिंदी धर्मवीर या चित्रपटातलं गाणं.
नफरती तो नफरती या रिमझिम झेलवेल पाऊस धारा तनमन फुलवून जाती सहवास तुझा मधुमास फुलांचा गंध सुखाचा हाती हा धुंदगार वारा हा कोवळा शहारा उजळून आले रंग प्रीतीचे स्वच्छंद प्रीतीचे आपल्या सखीच्या प्रेमात अखंड बुडालेला दोन तिला प्रेमाचं आश्वासन देतो आहे कसं ते ऐकूया याराना या चित्रपटातल्या या अत्यंत नादमधुर गीतामधून किशोर राजेश रोशन आणि अमिताभ या त्रयींनी रसिकांच्या मनावर चक्क गारुड घातलं ते या गीतामधून तो दिल किस बात की सादर करत आहेत श्री शिरीष चिटणीस. मेरे मन को या तूने क्या इशारा मेरे मन को या तूने क्या इशारा बदला ये मौसम लगता मेरे मन को या तूने क्या इशारा बदला ये मौसम लगता लगता मेरे मन को या तूने क्या इशारा तेरे लिए मैं गाऊं तेरे लिए मैं गाऊं सवेरे निकलता चला जाऊं निकलता चला जाऊं मेरे गीतों में तुझे तुझे लगता मेरे मन को या तूने क्या इशारा बदला ये मौसम लगता लगता मेरे मन को या तूने क्या इशारा आजा तेरा प्यार से मैं भर दूं प्यार से मैं भर दूं खुशियाँ जहाँ की तुझको नजर कर दूं तुझको नजर कर दूं तू ही मेरा जीवन तू ही सहारा मेरे मन को या तूने क्या इशारा बदला ये मौसम लगता लगता मेरे मन को या तूने क्या इशारा
थँक्यू. खूप छान. धन्यवाद. पुढचं गीत आहे मुझे छू रही है तेरी गर्म सांसें. जीना क्या अशी प्यार है. प्रयत्न चांगला आहे. प्रयत्न चांगला आहे. मेरी सुकून की बारिश हो तुम, मेरे सुकून की बारिश हो तुम, जिसे रोज मांगो दुआओं में वो गुजारिश हो तुम. अजी रूठ कर अब कहाँ जाइएगा, अजी रूठ कर अब कहाँ जाइएगा, जहाँ जाइएगा हमें पाइएगा. एकमेकांवर निश्चित प्रेम करणारे दोन जीव, दोन देह, एक आत्मा. पण जेव्हा त्यांच्यातलं कोणीतरी एकावर रुसून बसतं तेव्हा दुसऱ्यानं हळवी समजूत काढावी आणि मग या लुटूपुटूच्या भांडणाचं संवादात रूपांतर व्हावं. ही किमया आहे मजनू सुलतानपुरी यांच्या लेखणीतून साकार झालेल्या आपल्या पुढच्या गीताची. आरसपणे सौंदर्य लाभलेली रूपवती अर्थात मधुबाला आणि 60च्या दशकातला चॉकलेट हिरो स्टाईलच्या बादशाह देवानंद सोबत आशा आणि रफीचा आवाज आणि त्या सगळ्यांवर सोन्याचा साज चढवणारं एस.डी. बर्मन यांचं संगीत. वा क्या बात आहे. चला तर मग ऐकूया काला पाणी या चित्रपटातलं हे गीत रवींद्र सर आणि श्वेता यांच्याकडून. देखी सबकी यादें मेरा दिल जलाओ ना. देखी सबकी यादें मेरा दिल जलाओ ना. रूठे तो हुजूर थे मेरे क्या खता. रूठे तो हुजूर थे मेरे क्या खता. छोड़ो हाथ छोड़ो और छोड़ो हाथ छोड़ो. अजी समझे देखी सबकी यादें मेरा दिल जलाओ ना. देखी सबकी यादें मेरा दिल जलाओ ना. काटेंगे ये जिंदगी ठोकर खा के हम. काटेंगे ये जिंदगी ठोकर खा के हम. अच्छे हम अकेले, अच्छे हम अकेले. हाँ समझे देखी सबकी यादें मेरा दिल जलाओ ना. तो दर्द लूटना जीने के मजे. हो रहना किसी के
नाही प्रसून खूप वेळ. रफी मूळ गायक यांचे आशा भोसले आणि मोहम्मद रफी. आशा आणि रफीचा आवाज. कसा चंद्र कसं वय, कसा चंद्र कसं वय, कशी तुझी चांदण सय, कसा निघेल इथून पाय, वेट लागेल नाही तर काय. तिचं पाहणं, तिचं नाचणं, बोलणं त्याला वेट लावून जातं. आणि मग तिचं प्रेम, तिचा अंगडपणा याची भूल पडलेला तो तिला विचारतो, सखे हे स्वप्न आहे की सत्य. तिचा इकरारच आता त्याच्या मनाला शांतता आणि दिलासा देणारा असतो. कल्याणची आनंदजी आणि इंदिवर यांनी स्वरबद्ध शब्दबद्ध केलेलं, लता आणि रफींचा आवाज लाभलेलं सच्चा झुटा या चित्रपटातलं हे गीत घेऊन येत आहेत अपर्णा आणि रवींद्रजी. यूं ही तुम मुझसे बात करती हो, यूं ही तुम मुझसे बात करती हो, यूं ही तुम मुझसे बात करती हो, या कोई प्यार का इरादा है, यूं ही तुम मुझसे बात करती हो. रोज आते हो तुम ख्यालों में, रोज आते हो तुम ख्यालों में, जिंदगी में भी मेरी आ जाओ, बीत जाए नए सवालों में, इस जमाने पे कुछ तरस खाओ, मुझे तुम मुझसे बात करती हो. मुझसे ये मेल तेरा, मुझसे ये मेल तेरा, ना हो एक खेल तेरा, ये कदम मुझ पे कुछ ज्यादा है. यदि तुम मुझसे बात करती हो, या कोई प्यार का इरादा है, बन गई हो
या कोई प्यार का इरादा है यदि तुम मुझसे बात करनी हो मेरे सुकून की बारिश हो तुम, मेरे सुकून की बारिश हो तुम, जिसे रोज मांगो दुआओं में वो गुजारिश हो तुम। कैसे कहूँ मेरी हसरतों का सिलसिला हो और हर हसी की वजह हो तुम। त्यांनी एकमेकांचं भावविश्व असं काही व्यापून टाकलंय की प्रेमापुढं त्यांना धन दौलत सारं काही क्षुल्लक वाटू लागलंय। त्यांच्या मनातली प्रेमाची ज्योत त्यांना जगण्याची उर्मी देत राहील हे पक्क ठाऊक आहे त्यांना। आणि आता हेच सगळं मजनू सुलतानपुरी यांनी खूप प्रभावीपणे शब्दबद्ध केलंय धन दौलत या चित्रपटातल्या आपल्या पुढच्या गीतामधून। आशा आणि किशोर यांचा आवाज आणि आरती बर्मन यांचं संगीत लाभलेलं या चित्रपटातलं हे गीत सादर करत आहेत रवींद्रजी आणि श्वेता। गीताचे बोल आहेत जीना क्या जी प्यार विना। जीना क्या अजी प्यार बिना जीवन के यही 4 दिन जीना क्या अजी प्यार बिना जीवन के यही 4 दिन धन दौलत बिना चले मगर जिंदगी ना चले यार बिना मेरी दुनिया को मजा है कि मेरे दिल के विद्यार्थी सबके तो बसमायल में जीना क्या अजी प्यार बिना जीवन के यही 4 दिन धन दौलत बिना चले मगर जिंदगी ना चले यार बिना।
जिसकी राहों को तकती है नजर? वो कौन है जिसकी राहों को तकती है नजर? वो कौन है जिसने किया है मुझे खुद से बेखबर? वो ख्वाब है या हकीकत है? वो जो भी है मेरी जरूरत है. प्रेमातली बेचैनी, हुरहुर आणि नेमकं काय होतंय हे न उमगावं हे सगळंच व्यक्त करणारं आपलं पुढचं गीत 1959 साली प्रदर्शित झालेल्या अनाडी या चित्रपटातलं लता आणि मुकेशचा आवाज आणि शंकर जयकिशन यांचं संगीत शैलेंद्रच्या लेखणीला चार चांद लावून गेलं. आजही पुन्हा पुन्हा ऐकावंसं वाटणारं हे गीत घेऊन येत आहेत श्री शिरीष चिटणीस आणि अपर्णा. दिल की नजर से दिल की नजरों से, नजर से दिल की नजरों से. दिल की नजर से नजरों की दिल से ये बात क्या है, ये रात क्या है, कोई हमें बता दे. नजरों की दिल से ये बात क्या है, ये रात क्या है, कोई हमें बता दे. दिल की नजर से Thank you.
इसकी नजर से नजरों की पीछे ये बात क्या है, ये रात क्या है, कोई हमें बता दे। इसकी नजर से नजरों की पीछे ये बात क्या है, ये रात क्या है, कोई हमें बता दे। इसकी नजर से खूप छान. तरी अनुमान चुकलं सगळं. तिच्यावर एवढी म्हटलं नाही त्यामुळे थोडा लाईनचा माझा थोडासा मोल झाला, पण तुझ्यावर एक दोन प्रॅक्टिस झाल्या तर अजून झाला. पण हेही नसेल थोडं क्लिप, हे पण खूप सुंदर झालं. पहिला पाऊस, पहिली आठवण. पहिला पाऊस, पहिली आठवण, पहिलं घरटं, पहिलं अंगण. पहिली माती, पहिला गंध, पहिले गळहात, पहिलं प्रेम, पहिल्या सरीचा पहिलाच तेल. जे जे पहिलं ते अनुभवान, आणि तीच गोष्ट पहिल्या प्रेमाची. सन 1969 मध्ये तिकडे नील आर्मस्ट्रॉंगने चंद्रावर पहिलं पाऊल ठेवलं आणि इकडे राजेश शर्मिलाच्या आराधनानं लोकप्रियतेचं शिखर गाठलं. या चित्रपटात एकापेक्षा एक अशी 3 ड्युएट सॉंग्स होती, तीही लता रफी, आशा रफी आणि किशोर लता यांची. आज आपण ऐकणार आहोत आनंद बक्षी यांनी लिहिलेलं आणि S.T. बर्मन यांचं संगीत लाभलेलं आशा रफी फेम ड्युएट. सादर करीत आहेत रवींद्रजी आणि श्वेता. जरा देखो
जाओ चलो बात न बनाओ, भंवर के बहाने आग न लगाओ। जाओ चलो पास आओ, कहीं के बहाने प्यार न दिखाओ। जाओ चलो बात न बनाओ, भंवर के बहाने आग न लगाओ। जाओ रुत ऐसी मन कैसी ये पवन चले चले गए, गुनगुना रहे भंवर चल रही है चल रही। गुनगुना रहे हैं भंवर चल रही है कली कली, कली कली, कली कली, कली कली, कली कली, कली कली, कली कली। सरांचं कधी? सरांचं घेऊया का? ब्रेक मिळाला. कुसुमगंध चाहूल घेऊन आला, कुसुमगंध चाहूल घेऊन आला, येणार तू हा दिलासा जीवाला. तुझी याद आली आता घेऊ दे हातात द्याला, तुझी याद आली आता घेऊ दे हातात द्याला. शेवटला पुन्हा. तिच्या प्रेमाने मनावर असं काही काढून वाटलंय की आता तो तिला बहुतेक सांगतोय, आभाळानं शिंपडलेली, आभाळानं शिंपडलेली, मातीमध्ये लिंबलेली, आभाळानं शिंपडलेली, मातीमध्ये लिंबलेली, फुलामधून उमललेली एक कविता तुझ्या माझ्यात दरवळली, तुझ्या माझ्यात दरवळली. अगदी हीच भावना व्यक्त करणारं मेरे हमदम मेरे दोस्त या चित्रपटातलं पुढचं गीत मजनू सुलतानपुरी यांनी लिहिलेलं आणि मोहम्मद रफी यांचा आवाज लाभलेलं सादर करीत आहेत आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय डॉक्टर श्रीकांत तारे. गीताचे बोल आहेत कोई शाम उनका ख्याल आ गया है. स्टार मेकर नाही, फोनवर आहे का? स्टार मेकर आहे, फोनवर आहे. तुमच्या फोनवर आहे का? हा, झालं, clear झालं. आता गाणं कसं? परवा सांगतो एक दोन. नमस्कार. मी लेखक आणि कवी आहे. गाणं हा माझा प्रकार आहे. आमचे भाऊसाहेब पाटणकरांचा एक शेर आहे, त्याला सुधारून मी सांगतो. दिल को छू ले ऐसी गायकी माझी नव्हे, दिल को छू ले ऐसी गायकी माझी नव्हे, तो गायकाचा मानवा ती गायकी माझी नव्हे. तर तरीही छान वाटलं, आग्रह झाला किंवा निरंजी आग्रह आदेश नाही म्हणून मी प्रयत्न करतो. मधुर सुलतानपुरीचं गीत आहे मेरे हमदम मेरे दोस्त. हा चित्रपट आहे. कोई शाम का ख्याल
गया तू भी शाम का ख्याल आ गया यूं ही जिंदगी का सवाल आ गया यूं ही जिंदगी का सवाल आ गया हुई शाम का ख्याल आ गया हुई शाम का ख्याल आ गया अभी तक तो होठों पे था तबस्सुम का एक सिलसिला बहुत शादमां थे हम उनको भुलाकर अचानक ये क्या हो गया चेहरे पे रंगे मलाला गया चेहरे पे रंगे मलाला गया कोई शाम का ख्याल आ गया कोई शाम हमें तो यही था गमे यार है हमसे दूर वही गम जिसे हमने किस किस जतन से निकाला था इस दिल से दूर वही चल कयामत की शाम आ गया वही चल कयामत की शाम आ गया हुई शाम का ख्याल आ गया वही जिंदगी का सवाल आ गया हुई शाम का ख्याल आ गया हुई शाम का ख्याल आ गया तुमच्या गाण्यावर काय बोलावं, 4 ओळीत कसं संपवावं, 4 ओळी शक्यच नाही. वन्स मोर वन्स मोर व्हायला पाहिजे हे सांगतात रसिकांच्या आग्रहाखातर वन्स मोर वर्षमोर होईल पण आपला भाग असा आहे की इंदोरला आपला कार्यक्रम ते घेणार आहे इंदोरला आपली जाण्याची तयारी झाली आहे तुम्ही लक्षात घ्या लाईव्ह कार्यक्रम इंदोरमध्ये तर तुमच्या आवाजाबद्दल बोलायचं म्हटलं तर तुमच्यावर 4 ओळी काय बोलणार, खरं 4 ओळीत संपवणं शक्यच नाही. मला कळलं बघा माझं किती चांगलं कळलं
कुसुमगंध चाहूल घेऊन आला, कुसुमगंध चाहूल घेऊन आला, येणार तू हा दिलासा जीवाला. तुझी याद आली, तुझी याद आली, आता घेऊ दे हातात त्याला. तिच्या प्रेमानं मनावर असं काही गारुड घातलंय की आता तो तिला बहुतेक सांगतोय. आभाळानं शिंपडलेली मातीमध्ये लिंबलेली फुलांमधून उमललेली, आभाळानं शिंपडलेली मातीमध्ये लिंबलेली फुलांमधून उमललेली एक कविता तुझ्या माझ्यात दरवळलेली, तुझ्या माझ्यात दरवळलेली. अगदी हीच भावना व्यक्त करणारं मेरे हमदम मेरे दोस्त या चित्रपटातलं हे गीत सादर करत आहेत आपले प्रमुख अतिथी डॉक्टर श्रीकांत तारे. मला खूप संतोष होतोय तुम्ही इतके चांगले गायक आहात आणि माझं तुम्ही गाणं ऐकता. खूप थँक्स तुम्हाला. मी फक्त एक कसं करता त्यांना बरोबर अभी तक तो होठों पे था तबस्सुम का एक सिलसिला, बहुत शादमां थे उनको भुलाकर, अचानक ये क्या हो गया कि चेहरे पे रंग मलाला गया, कि चेहरे पे रंग मलाला गया. कोई शाम खयाला गया, कोई शाम खूप सुंदर अप्रतिम. मी शेवटला पुन्हा म्हणणार आहे बरं का तुझ्या बरोबर ते का शेवटला आपण म्हणू लाईन तुला वजा केल्यावर बाकी काही उरत नाही, तुला वजा केल्यावर बाकी काही उरत नाही, तुझ्याशिवाय आयुष्य मी आयुष्यच मिळत नाही. माझ्या प्रत्येक क्षणात तुझा वाटा आहे, माझ्या प्रत्येक क्षणात तुझा अर्धा वाटा आहे. भूतकाळ आठवायचा तर तुझ्याच आठवणींची स्पर्धा आहे. आता तूच श्वास, तूच स्वप्न आणि अंतिम सत्यही तूच, असाच काहीसा संदेश देणारं आपलं पुढचं गीत जीवा या चित्रपटातलं गुलजार यांनी शब्दबद्ध केलेलं आणि आर डी बर्मन यांचं संगीत लाभलेलं, अमित कुमार आणि आशा भोसले यांचा आवाज लाभलेलं हे गीत सादर करत आहेत रवींद्रजी आणि अपर्णा. मजा आली. काय बोलायचं
रोज आठवतले रोज आठवतले ला 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 आँखों पर कुछ ऐसे तुमने जुल्फ़ों गिराती है बेचारा सा कुछ ख्वाबों की नींद उड़ाती है आँखों पर कुछ ऐसे तुमने जुल्फ़ों गिराती है बेचारा सा कुछ ख्वाबों की नींद उड़ाती है रोज रोज आँखों तले एक ही सपना चले रात भर काजल जले आँखों में किस तरह आँखों का दिया जले रोज आठवतले त्या या गाण्यामागचा एक किस्सा आहे तो मी सांगतो हा पिक्चर साधारण 86 मध्ये आला जीवा नाव त्याचं कार्ली बर्मनचं म्युझिक आहे आणि हे गाणं आधी 2च अंतरे लिहिलेलं होतं फक्त आशा भोसलेंच्यासाठी आणि का कोणास अरविंदना असं वाटलं अजून एक अंतरा त्याच्यामध्ये ॲड केला पाहिजे आणि तो अंतरा त्यांनी ॲड करायचं ठरवलं पण आता गाणार कोण किशोर कुमार होते त्यावेळेला कारण हा 86चा पिक्चर आहे त्याने किशोर कुमारला फोन लावला किशोर कुमारांनी फोन घेतला आणि त्यावेळेला ते एका गाण्याचे 1 लाख रुपये घ्यायचे किशोर कुमार तर त्यांनी फोन केल्यानंतर किशोर कुमारला विचारलं त्यांनी अरे अमित कुमार आहेत का म्हणून मैं हूं ना किशोरच्या टाईप करते मैं हूं ना क्या बात आहे क्या नाही नाही अमित कुमारच पाहिजे म्हणले मला त्याच्याकडनं एक म्हणले गाणं गाऊन घ्यायचं आहे तर म्हणले मैं हूं ना नाही म्हणले तुझी फी परवडत नाही 1 लाख रुपये आणि अमित कुमारला संधी मिळाली आणि ते गाणं रेकॉर्ड केलं अमित कुमारला फक्त 2,500 रुपये एवढ्या मानधनामध्ये हे गाणं गायलेलं आहे इतकं छान गायलं आहे त्याचे एक अनप्लग्ड व्हर्जन पण उपलब्ध आहे त्यांनी परत 10 वर्षानंतर ते पुन्हा रेकॉर्ड केलेलं आहे तर त्याच्यात या छोट्या छोट्या हरकती त्यानं घेतलेल्या आहेत तो घेण्याचा एक प्रयत्न आपला इथे होता थँक्यू फार सुंदर प्रयत्न होता सगळीकडे होते बरं का काही काही नसतं म्हणजे काढू आता जी गाणी होत आहेत ती इतकी सुंदर आणि इतकी अफलातून होत आहेत खरं तर त्या गाण्यांना पण रिलेट होईल असं काहीच आहे आणि आता जे गाणं सादर होणार आहे त्या गाण्याला पण रिलेट होईल असं काहीच कॉफी संपल्यावर रिकामा मग उचलून घ्यावा
कॉफी संपल्यावर रिकामा मग उचलून घ्यावा तसा मी नाईलाजानं दरवेळी निघतो खरं तुझ्याकडून. पण मग जाणवतं साऱ्या संवेदनासकट मन पेटत तिथंच राहून गेलंय. मगचा गोलाकार ठसा बिलकुल राहावा टेबल क्लॉथला अगदी तसंच. कॉफी संपल्यावर रिकामा मग उचलून घ्यावा तसा मी नाईलाजानं दरवेळी निघतो खरं तुझ्याकडून. कॉफी संपल्यावर रिकामा मग उचलून घ्यावा तसा मी नाईलाजानं दरवेळी निघतो खरा तुझ्याकडून. पण मग जाणवतं साऱ्या संवेदनासकट मन पेटत तिथंच राहून गेलंय. मगचा गोलाकार ठसा बिलगुन राहावा टेबल क्लॉथला अगदी तसंच. हे दिलं साधं सुद्धा नव्हे, हे मात्र खरं. याच आशयाचं अभिमान या चित्रपटातलं हे पुढचं गीतकार मजरू सुलतानपुरी, लता आणि किशोर यांचा आवाज लाभलेलं हे गीत सादर करत आहेत रवींद्रजी आणि श्वेता. ते गाणं होईपर्यंत पुढच्या वेळेला तुझ्या प्रत्येक एक कारभार घ्यायचं.
तुझं बघता सारा हिशोब चुकला होता. तुझं बघता सारा हिशोब चुकला होता. मी अमावस्येला चंद्र पाहिला होता. मी अमावस्येला चंद्र पाहिला होता. असं आपल्या प्रियतमाला म्हणायला भाग पाडणारी ती, तिचं असणं त्याच्यासाठी, तिचं सजणं त्याच्यासाठी, तिचं नटणं मुरडणं केवळच याच्यासाठी. ती सांगते आहे आरशाला तिच्या मनातलं हे गुपित आपल्या पुढच्या गीतामधून. 1973 साली प्रदर्शित झालेल्या सौदागर या चित्रपटातलं रवींद्र जैन यांनी लिहिलेलं आणि संगीतबद्ध केलेलं आशा यांचा स्वर्गीय आवाज लाभलेलं गीत घेऊन येत आहे अपर्णा. ला 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 ला
या ठिकाणी प्रेम कोई शब्द नहीं जिसे कह पाओगे, प्रेम कोई शब्द नहीं जिसे कह पाओगे, प्रेम कोई अर्थ नहीं जिसे समझ पाओगे, ये तो वीणा का सफर है, बहते गए तो बस बहते चले जाओगे. एकदा प्रेमात पडलं की तिच्याशिवाय दुसरं काही सुचत नाही अशा अर्थाचं एक पुढचं गीत घेऊन येत आहेत श्री विद्याधर खांडेकर. चेतना या चित्रपटातलं हे गीत आहे. मुकेश यांनी गायलेलं, नक्ष लायलपुरी यांनी लिहिलेलं हे गीत. नक्ष लायलपुरी साधारण जुडवाचा अनुभव देणारे
अहो तुम्ही या की दोघी या. या की. ये. वा तुम्ही गार्डन करता आम्हाला काय माहित नाही. कोण मी नाही, नाही. हा. गाडी. ठीक आहे सर तुमच्या ह्याच्यावर टाक. रवींद्र सर हो yes. भेट हो. रफी साहेबांची गझल आहे. वा. प्रयत्न करतो बघा कितपत अजून बसवतो ते गाणं. हो टाकू. Yeah.
करीब से मैंने तुम्हें पुकारा है। जियो तो ऐसे जियो जैसे संग तुम्हारा है। जियो तो ऐसे जियो। Thank you. आभार थोडंसं. अजून किती आहेत अजून झालं सर. आम्हाला एकदा म्हणून देखील फक्त मगाचं दो मला एक- मला एक. ते जरा बघत बसेल. एकदा अच्छा जी. अच्छा बरोबर सर. अच्छा लगा है तेरे को ते मगाशी एक दोन लाईन लक्षात अच्छा. नाही आलं ना ब्ल्यू ते नजर से नजरों की से ये बात क्या है ये रात क्या है कोई हमें बता दे। नजर से नजरों की से ये बात क्या है ये रात क्या है कोई हमें बता दे। दिल की नजर से
शांतता है कि फूल समाए दिल समाए कि रात है कि रात है कोई मला सांगतो जे एकटा गाणं म्हणतो ना ते आकाश उडलेलं असतं ते आकाश थोडक्यात म्हणजे तिची प्रॅक्टिस केली पाहिजे आणि एवढ्यासाठी करतोय मला मुलगी आणि त्याच्यावर गाणं म्हणत येतो म्हणजे प्रेक्षकांच्यासाठी मी जे त्यांच्यासाठी मी अतिशय आभारी आहे. आज फार सुरेख असा कार्यक्रम आपल्याला ऐकायला मिळाला. विशेषतः रविवारचा काय प्रश्नच नाही, पण मध्येच आपल्या तारे सरांनी आणि विद्याधर आणि श्रीस्थानचं काय कमालच केली. त्यांच्या संतप्रमाणे कार्यक्रम होणारच आहे, त्यामुळे काय प्रश्न नाही. आणि आज सगळं अभिनंदन करून मजा झाली. फार छान निवेदन केलं. तिने माझ्या एका कार्यक्रमाचं निवेदन केलं, श्रीराम फार छान निवेदन केलं. सगळ्यांनी तिचं कौतुक केलं. त्यावेळेस रवींद्रजींनी सुद्धा गाणी म्हटली होती, 3 गाणी म्हटली होती. फार छान कार्यक्रम झाला होता. आणि आजचं या जाधवबाई आणखी परत येईल तर फार सुरेख अशी गाणी गेली. तर अभिनयात कमी पडलं सुधीर फडकेंचा कार्यक्रम येणार आहे. हो मॅडम. आणि त्यानंतर जन्मशताब्दी बदल म्हणून यायची त्यांचा एक कार्यक्रम मिळणार. त्याच रवींद्रजी गाणारच आहेत. सपना पुढे निवेदन करतील. धन्यवाद. धन्यवाद आणि कलाकारांचे प्रोत्साहन देऊन अभिनंदन करतो. धन्यवाद. जाता जाता रवींद्र सरांसाठी आणि हार्मोनी ग्रुपसाठी काहीतरी. ओघळून चाफा मंद दरवळे, ओघळून चाफा मंद दरवळे, तसा जीव जळे आठवात, आठव चाफ्याचा सडा मनभर, हळवा प्रकार पहाटेचा. असं ही जी गाणी आपण आज प्रस्तुत केली त्या गाण्यांची आठवण, एक सुंदर आठवण आम्ही सगळे आमच्या सोबत घेऊन चाललो आहोत. आणि हा चाफा लवकरच पुन्हा दरवळेल अशी अपेक्षा आहे. त्यामुळे पुढच्या कार्यक्रमाची सुद्धा आम्हाला प्रतीक्षा आहे. अतिशय आठवणीनं. थँक्यू. फोटो काढूया.